डायरेक्ट रक्त काढलं मित्रांनो. म्हणजे खूप ह्या पायाला पण तसंच आहे, ह्या पायाला पण आणि ह्या पायाला पण तसंच झालंय. आहे पा आता घरी बसल्या बसल्या काही ना काहीतरी उद्योग. सकाळपासून जो पाऊस चालू होता ना, तर त्यामुळे आपल्या सोलापूर पूर्णपणे पाणी साचलंय. तर नमस्कार मंडळी, मी योगेश. आणि कालच्यासाठी सॉरी, कारण मी काल ब्लॉग शूट नव्हता केला, तर आज 8 वाजता टाकू नाही शकलो. त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी, कारण ॲडजस्ट करून घ्या एक दिवस फक्त. आणि मी बोललो होतो 7 दिवस येतील, आजपासून करा ते 7 दिवस सुरू. 7 दिवस रेग्युलर ब्लॉग येतील म्हणजे येतील. तर काल थोडाफार काम असल्यामुळे नाही येऊ शकला. तर आणि आज सुद्धा सकाळपासून पाऊस चालू होता, त्यामुळे कुठे बाहेर गेलो नाही. आणि ह्या ब्लॉगची स्टार्टिंग होते 3 वाजता, कारण आत्ता पाऊस उघडला आणि मी थोडेफार फ्रेश झालो आणि आत्ता बाहेर आलो. तर पाकी ते सुंदर असं वातावरण आहे, म्हणजे जिकडं तिकडं फक्त धुई दिसते, एक नंबर वातावरण दिसतंय. आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे, काल जी आपण सोयाबीन काढली, तुम्ही बघितलं असेल, आता त्याला 40 व्ह्यू कंप्लीट झाले वाटतं. तर व्ह्यूचं जाऊ दे, ते व्ह्यूचं काही विषय नाही. तर पाय बघू शकता तुम्ही की म्हणजे जे काल आपण सोयाबीन काढली होती ना, तर त्याचे दसकटं माझ्या पायात जे घुसले होते ते असे प्रकार घुसले, डायरेक्ट रक्त काढलं मित्रांनो. म्हणजे खूप ह्या पायाला पण तसंच आहे, ह्या पायाला पण आणि ह्या पायाला पण तसंच झालंय. तरी पण म्हणजे चालतोय मी. आणि पप्पाला सुद्धा ते ताप आलते, त्याच्यामुळे तर दवाखान्यात घेऊन गेलतो. तर त्यांना पण आता दवाखाना केला, त्यांना बरं वाटतंय आता. तर आता आपलं हे न्यू ब्लॉगिंग चॅनल आहे, त्याच्यामध्ये नवीन काही जोडत असतील तर त्यांना माझं म्हणजे इंट्रोडक्शन करून देऊ थोडंफार. तर महाराष्ट्रामध्ये जालना शहरात राहतो मी, आणि जालना शहरामध्ये माझं एक छोटंसं गाव आहे, हिवरारुशेंगाव म्हणून. त्या गावामध्ये मी राहतो आणि एका शेतकऱ्याचा मुलगा आहे मी. आणि आत्ताच आपल्या म्हणजे वडिलांनी माझ्या 20 लाखाचं घर बांधकाम केलं आहे. त्यामुळे आता सध्या घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती बिकट चालू आहे, त्यामुळे थोडंफार कष्ट करणं चालू आहे. आणि मराठी माणसाला तुम्ही पण नक्की सपोर्ट कराल आणि लवकरात लवकर आपले 1K कंप्लीट कराल अपेक्षा करतो. आणि 7 दिवस रेग्युलर ब्लॉग घेऊनच येईल मी नक्कीच. तर आता सकाळपासून घरी होते, घरचे सर्वजण काय नेमकं करताय काय घरी, तर दाखवतो तुम्हाला थोडंफार घरचं फॅमिलीतलं काय. तर आप्पा काय चालू आहे सांगा यार. काय चालू आहे? मुंगशे चालू आहे का काय चालू आहे? मुंगशे चालू आहे, जे की बैलाला असतात. तर आपल्या शेतकऱ्याला माहिती तुम्हाला की बैलाला असते मुंगशे, ते आप्पा घरी तयार करतात. हे पा हा, हे पा आता घरी बसल्या काही ना काहीतरी उद्योग. आणि आईचं इकडं काय चालू आहे आई? इकडं बघून बोल नाही, मेकअपचं सामान यायचं थोडंफार किंवा. आणि मॅम म्हणजे माझा लहान भाऊ आणि आई. येळभर घरी म्हणल्यावर काही ना काही करावंच लागतं ना. तर तुम्ही आत्ता बघितलं की घरच्यांचं रिकामी कामं काही ना काहीतरी चालू असतात. तर तुम्हाला दाखवतो की सकाळपासून जो पाऊस चालू होता ना, तर त्यामुळे आपल्या सोलापूर पूर्णपणे पाणी साचलंय. आणि आपला स्लॅब गळत होता, पण त्याच्यानंतर फ्लोरिंग केली, त्यानंतर आता स्लॅब गळत नाही आहे, पण पाणी साचलं. आता हे पूर्ण पाणी म्हणजे बाहेर जात नाही, त्याला आपण पूर्ण परत एकदा काही ना काहीतरी करावं लागेल याच्यावर. आणि इकडं पण पूर्णपणे म्हणजे पाणी होतं, आता ऊन पडल्यामुळे थोडंफार सुकलं. आणि एक प्रश्न विचारतो की माझे डोळे थोडेफार जास्तच बारीक वाटतं का, कॉमेंट करून सांगा एकदा. आणि मी आता थोडीफार व्हिडिओ एडिटिंग करतो, व्हिडिओ बनवतो आणि नंतर भेटतो तुम्हाला थोड्याच वेळानंतर. तर आता मी रील्स वगैरे थोडेफार बनवले आणि आता मी चाललो बाहेर थोडंफार BGMI खेळण्यासाठी, कारण आता घरी येळभर म्हणजे बोर होऊन जातो थोडंफार. तर आता बाहेरून येतो आणि ब्लॉग एंड करतो. थोडंफार ते दाखवतो की आमचे स्टुडिओ आहे, म्हणजे स्टुडिओ म्हणजे की घराचं बांधकाम चालू आहे थोडंफार नवीन. तर त्यामध्ये आम्ही BGMI खेळतो, आमची टीम आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आमच्या गावाची हालत, म्हणजे आमचं गाव पुढं जाऊ का नाही जाऊ, पण मागं नक्कीच येतं आहे. आणि दिसतंय, कारण इथं जर कोणी काही करू शकतं, काही जरी झालं, सरपंच झालं, त्या घर सुधारायचा प्रयत्न करतात. कोणी जरी झालं तर गावाचा विचार पण नाही करत. तर आमचा एक स्टुडिओ दाखवतो मला की हे कशी PUBG घेते. आणि पर्यंत आता आमची स्क्वॉड आहे, PUBG होतो गाडापर्यंत डबल भेटतो. तर नक्की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आत्ताच आपल्या पेजला सबस्क्राईब करून ठेवा. आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.